हॅलो फ्रेंड्स, मी स्मिता आज माझ्या मस्त खाना या चॅनलवर घेऊन आलेली आहे भरलेली भेंडी। तर ही भरलेली भेंडी इतकी चवदार लागते की तुमच्या घरामध्ये जर जेव्हा तुम्ही बनवाल ना तर सगळेजण हे तुमची खूप खूप म्हणजे खूप तारीफ करतील। तर चला पाहूया आपण ही भेंडी कशी बनवायची। भेंडी आपण प्रथम स्वच्छ धुवून पुसून घ्यायची आहे। ही भेंडी बनवण्यासाठी आपण कवळ्याच भेंड्या वापरायच्या आहेत, जास्त कडक अशा भेंड्या वापरायच्या नाहीयेत, कारण त्याच्यामुळे भेंडी शिजायला प्रॉब्लेम होतो। आता बघा मी भेंडी धुवून स्वच्छ पुसून घेतलेली आहे आणि आता त्याला मधून मी चिरा मारून घेणार आहे। मधून चिरा मारण्याचं कारण असं की त्याच्यामध्ये मसाला हा व्यवस्थित भरता आला पाहिजे। आता मी मसाल्याची तयारी करतेय। त्याच्यामध्ये मी टाकलेले आहेत थोडे शेंगदाणे, थोडे सुके खोबऱ्याचे किस, 3 हिरव्या मिरच्या, 10-12 लसणाच्या पाकळ्या, थोडंसं जिरं आणि 1 इंच आलं। आता हे मिश्रण मला व्यवस्थित छान असं भाजून घ्यायचं आहे। प्रथम मी याला थोडं ड्राय रोस्ट करणार आहे की याच्यामधला जो ओलावा आहे तो निघून जाईल आणि नंतर त्याच्यामध्ये मी थोडेसे धने ॲड करणार आहे। 2 टीस्पून धने असतील हे। आता हे व्यवस्थित मी भाजून घेणार आहे आणि नंतर मी त्याच्यावर थोडंसं तेल स्प्रेड करून हे व्यवस्थित छान असं खरपूस परतून घेणार आहे। हे आपल्याला थोडंसं हलकंच परतून घ्यायचंय, जास्त भाजायचं नाहीये। आता हे बघा मी हे हलकं मंद आचेवर व्यवस्थितपणे छान परतून घेतलेलं आहे। आता हे मी मिश्रण थंड होऊ देणार आहे आणि मिक्सरमध्ये मला हे बारीक वाटण करून घ्यायचं आहे। याच्यामध्ये मला पाणी ॲड करायचं नाहीये बरं का, त्याच्यामध्ये एक ड्रॉपही आपल्याला पाणी टाकायचं नाही, हे आहे तसं वाटून घ्यायचंय। आता मी हे याचं बारीक वाटण झाल्यानंतर आता मी याच्यामध्ये काही सुके मसाले ॲड करणार आहे। आता या सुक्या मसाल्यांमध्ये असणार आहेत आमचूर पावडर, धने पावडर, कोथिंबीर, मीठ, लाल मिरची पावडर, हळद आणि वाटलेला मसाला। आता हे मला सगळं व्यवस्थित हाताने मी मिक्स करून घेणार आहे। आता हे बघा अशी मी पहिली कोथिंबीर टाकली आणि सगळे मसाले एकत्र करून हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घेतलं। तुम्ही वाटतानाही हे सुके मसाले टाकले तरी चालतात, पण मी दाखवायचे होते मला व्हिडिओमध्ये म्हणून मी हे असं वेगळं हे केले। तर आता हे बघा मी व्यवस्थित मसाला सगळं एकजीव केलेला आहे आणि आता मी हा भेंडीमध्ये भरणार आहे। आता हे बघा एक एक करून मी भेंडीला व्यवस्थित असं हे करून ते आपल्याला व्यवस्थित आतमध्ये पर्यंत मसाला भरायचा आहे। आता हे बघा मी तुम्हाला दाखवते, तुम्ही त्याप्रमाणेच भरा, कारण तुम्ही जितका जास्त मसाला भराल तितकी भेंडी ही चवदार होईल। आपल्या अंगठ्याच्या साह्याने दाबून दाबून मसाला भरायचा आहे। हे बघा या प्रकारे, कारण जर भेंडीमधला मसाला असा आपल्याला असं जास्त भरला तर तो सुटणारही नाही तेलामध्ये आणि तसाच भरून राहील आणि भेंडी दिसायला आणि खायला पण खूप छान लागेल। तर आता हे बघा मी तुम्हाला प्रत्येक एक एक असं दाखवत आहे की तुम्ही मसाला कुठल्या पद्धतीने भरणार आहे। तुम्ही जितकं व्यवस्थित मसाला भराल तितके भेंडीतला मसाला हा सुटणार नाहीये। आता मी या प्रकारे बघा भेंडीमध्ये सर्व मसाला हा भरून घेतलेला आहे। आता मी याला फक्त तेलामध्ये जिरे टाकून फ्राय करणार आहे। आता हे बघा मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी थोडं तेल टाकलेलं आहे। तेल थोडंसं गरम झालं की त्याच्यामध्ये मी जिरं टाकणार आहे। जिरं थोडंसं तडतडायला लागलं की त्याच्यामध्ये मी या सगळ्या भरलेल्या भेंड्या आता एक एक करून व्यवस्थितपणे ठेवणार आहे। आता हे बघा हे व्यवस्थितपणे ठेवायचे, असं एकदमच टाकायचं नाहीये। एक एक करून आपण भेंडी ठेवली तर ती आपल्याला पलटायला सुद्धा इझी जाते। तर आता हे बघा मी ही सगळी अशी भेंडी अशी व्यवस्थित ठेवून दिलेली आहे। याला 2 मिनिटं मंद आचेवर, ही आपल्याला मंद आचेवरच प्रोसेस करायची, हाय फ्लेम करायची नाहीये याच्यामध्ये। तर आता हे थोडेसे 2-3 मिनिटं झाले की आपण त्याला ठेवून देणार आहे तसंच आणि त्याच्यावर आपण झाकण ठेवणार आहे। आता हे झाकण ठेवल्यानंतर आपण एक्झॅक्ट 5 मिनिटानंतर याची एक वाफ काढून घ्यायची आहे, मंद आच करायची आहे आणि झाकण ठेवून द्यायचं। आता बघा झाकण जेव्हा आपण काढतो तेव्हा आपण बघतोय की भेंडीची एक बाजू छान परतलेली आहे। आता हे बघा ही आपण पलटी मारून घ्यायची आहे। तुम्ही चिमट्याच्या साह्याने किंवा चम्मच तुम्हाला जे इझी जाईल त्याच्या साह्याने तुम्ही एक एक भेंडीला अशी पलटी मारून घ्या। आता हे बघा याच्यामध्ये काय आपल्याला जास्त काही करायचं नाहीये। एकदा भेंडी टाकली त्याला नंतर एक वाफ काढल्यानंतर एक पलटी द्यायची आहे आणि दुसरी वाफ काढून घ्यायची आहे, म्हणजे भेंडी ही आपली एकदम झटपट तयार होते। आता हे बघा पलटून सगळं झाल्यावर राहिलेला थोडा मसाला होता तो सुद्धा मी त्याच्यावर टाकलेला आहे आणि परत दुसऱ्या बाजूनीही व्यवस्थित परतण्यासाठी मी त्याची परत एक 5 मिनिटं वाफ करून घातलेली आहे।
आता हे बघा, ती वाफ झाल्यावर भेंडी माझी रेडी झालेली आहे. कुठनं लागली नाही, भेंडीतला मसाला सुटलेला नाहीये, एकदम अशी चमचमीत दिसायला बघ, एकदम क्रिस्पी झाली आहे आणि खायला तर खूपच भन्नाट अशी झालेली आहे. घरातले तर सगळे म्हणतात, ते मम्मी भेंडी संपली का, राहिली नाही का अजून? तर हे बघा, तुम्ही पण एकदा ट्राय करा आणि माझ्या मस्त खाना या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा, शेअर्स करा, लाईक करा आणि तुम्ही पण ही भेंडी करून बघा आणि तुमच्या कुटुंबाला खाऊ घाला आणि ते काय म्हणतात ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा. धन्यवाद.